लग्न का तुटलेलं आहे हे दोघांनी सांगितलेलं नाही, मात्र लग्न तुटले हे मात्र दोघांनी जाहीर केलेलं आहे। पलाश मुच्छल आणि स्मृतीचे वडील यांच्यामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर वाद झाल्याचं सुद्धा सांगितण्यात आलेलं होतं। भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मंदाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न तुटल्याचं आज अखेरकार दोघांनीही जाहीर केलेलं आहे। दोघांनीही एकाच वेळी इंस्टाग्राम पोस्ट करून ही माहिती जगासमोर मांडलेली आहे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे जातोय आणि हे लग्न इथंच तोडतोय आणि ज्या सोशल मीडियावरच्या अफवा होत्या त्या सगळ्या खोट्या आहेत आणि आम्ही इथून आमच्या करिअरवर वेगवेगळ्या मार्गाने फोकस करणार। मागच्या महिन्यामध्ये सांगलीमध्ये त्यांच्या दोघांच्याही लग्नासाठी म्हणजे स्मृती आणि पलाशच्या लग्नासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी स्मृतीच्या वडिलांच्या छातीमध्ये दुखत आहे म्हणून त्या लग्नाला कॅन्सल करण्यात आलं होतं आणि स्मृतीचे वडील हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा झालेले होते। स्मृतीच्या फॅमिलीतल्या काही लोकांनी पत्रकारांना सांगितलं की वडिलांच्या छातीमध्ये त्रास होतोय, त्यामुळे लग्न आम्ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतोय, मात्र अखेरकार हे लग्न तुटले। सोशल मीडियावर काही थ्योरीज मांडण्यात आलेल्या होत्या, ज्यावरून पलाश मुच्छलनं सुद्धा सांगितले की मी या विरोधात लीगल ॲक्शनसुद्धा घेणार आहेत। त्यामध्ये पलाश मुच्छल आणि स्मृतीचे वडील यांच्यामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर वाद झाल्याचं सुद्धा सांगितण्यात आलेलं होतं। तर दुसरी थ्योरी मांडण्यात आलेली होती की स्मृतीचे जे स्पॉन्सरशिप्स आहेत म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आणि त्या अगोदरसुद्धा स्मृतीने वेगवेगळ्या रेडबुल असेल किंवा मोठमोठे जगातील ब्रँड असतील त्यासोबत कोट्यावधीचे जे करार आहेत ते केलेले होते आणि लग्नानंतर ते कोण सांभाळणार यावरून सुद्धा वाद झाल्याचे असे काही सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या होत्या। तर काही जणांनी पलाशच्या अफेअर्सबद्दल सुद्धा वावड्या जे आहेत ते सोशल मीडियावर उठवल्या होत्या। लग्न का तुटलेलं आहे हे दोघांनी सांगितलेलं नाही, मात्र लग्न तुटले हे मात्र दोघांनी जाहीर केलेलं आहे। अजूनही कोडा आहे की नेमकं कारण काय आहे, मात्र दोघांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आमच्या प्रायव्हसी द्या, आमच्या पर्सनल लाईफ द्या। इवन दोघांनीही म्हणजे स्मृतीने आणि पलाशने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलोसुद्धा केलेले आहे आणि काही पोस्ट आहेत म्हणजे पलाशची जी प्रपोजलची पोस्ट होती ज्यामध्ये स्मृती मंदाना टॅग होती, ज्यावर 6 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स आहेत, त्यामधून स्मृती मंदानाला टॅगमधून काढण्यात आलेले आहेत। काही लग्नाच्या आणि मेहंदीच्या जे काही पोस्ट होत्या त्या अगोदरच स्मृतीने आणि पलाशने डिलीट केलेल्या आहेत